तर कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे मस्के कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर आज आपण 12वीचे बायोलॉजी या सब्जेक्टचे चॅप्टर वाईज वेटेज बघणार आहोत विथ ऑप्शन अँड विदाउट ऑप्शन. तर 12th म्हणजे 12वीला एकूण चॅप्टर आहेत 15. 12वीला किती चॅप्टर आहेत? एकूण 15. चॅप्टर जे आहेत ते युनिट मध्ये काय झालेले आहेत? डिवाइड झालेले आहेत. चॅप्टर जे आहेत ते कशात डिवाइड झाले? युनिट्स मध्ये. पहिले युनिट आहे रिप्रोडक्शन. त्या युनिट मध्ये 2 चॅप्टर आहेत. रिप्रोडक्शन मध्ये किती चॅप्टर्स आहेत? 2 चॅप्टर्स. फर्स्ट चॅप्टर आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. फर्स्ट चॅप्टर जो आहे तो कशाशी रिलेटेड आहे? प्लांटशी रिलेटेड. कंपल्सरी मध्ये 6 मार्क्सचे त्या चॅप्टरचे काय विचारणार आहे? क्वेश्चन्स विचारणार आहेत. अँड विथ ऑप्शन म्हणजे कुठेतरी त्या चॅप्टर वरती विथ ऑप्शन एक क्वेश्चन असणार आहे. म्हणजे विथ ऑप्शन तो चॅप्टर किती मार्क्सला आहे? 8 मार्क्सला. सेकंड आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. रिप्रोडक्शन मध्ये पहिला चॅप्टर कशाचा होता? प्लांटचा. आणि आता सेकंड चॅप्टर आहे तो आहे ॲनिमल्सचा. तो आहे कंपल्सरी 6 मार्क्सचा अँड विथ ऑप्शन 8 मार्क्सचा. रिप्रोडक्शन मध्ये आपण बघणार आहोत सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड असेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे ते हायर प्लांट्स मध्ये ऑकर होतं आणि लोअर रिप्रोडक्शन जे आहे आपण ते म्हणू शकतो प्रिमिटिव्ह प्लांट्स मध्ये होतं. त्यानंतर नेक्स्ट बघणार आहोत रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. ॲनिमल्स मध्ये आपण मग ह्युमन बिंगचं रिप्रोडक्शन बघणार आहोत. त्याच्यामध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे काय ते विचारलेलं आहे. त्याच्यानंतर गॅमेटोजेनेसिस आहे, फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. मग मेल मध्ये होणारे स्पर्मॅटोजेनेसिस, फिमेल मध्ये होणारे oogenesis, पार्च्युरेशन, प्रेग्नेन्सी, लॅक्टेशन आणि बर्थ कंट्रोल असा हा टॉपिक आहे. एकदम इझी चॅप्टर्स आहेत. नेक्स्ट युनिट आहे ते आहे जेनेटिक्स अँड इव्हॉल्युशन. नेक्स्ट युनिट आहे जेनेटिक्स अँड इव्हॉल्युशन. त्याच्यामध्ये फर्स्ट चॅप्टर आहे इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन. इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन ह्या चॅप्टरची थोडीशी कन्सेप्ट 9th ला दिलेली आहे. त्याच्यामध्ये आहे मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस. तुम्ही सर्वांनी 9th ला मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस स्टडी केलेला आहे. तर हा चॅप्टर कंपल्सरी मध्ये आहे 4 मार्क्ससाठी अँड विथ ऑप्शन 6 मार्क्ससाठी. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट चॅप्टर, 4th चॅप्टर आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स याच्यामध्ये तुम्हाला स्टडी करायचंय प्रोकॅरियोटिक डीएनए आणि युकॅरियोटिक डीएनए. नंतर डीएनएचं सेमी कन्झर्वेटिव्ह मॉडेल स्टडी करायचंय. हा चॅप्टर आहे कंपल्सरी 4 मार्क्ससाठी अँड विथ ऑप्शन 6 मार्क्ससाठी. नेक्स्ट जो आहे तो आहे ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ. एकदम इझी चॅप्टर आणि खूप सुंदर चॅप्टर आहे हा. तो आहे कंपल्सरी 4 मार्क्ससाठी अँड विथ ऑप्शन 6 मार्क्ससाठी. ओरिजिन अँड इव्हॉल्युशन या चॅप्टर मध्ये तुम्हाला सर्वांना स्टडी करायचे अर्थ कशी तयार झाली, अर्थ तयार होताना कोणत्या कोणत्या रिॲक्शन झाल्या, अर्थ फॉर्म झाल्यावर पहिला प्लांट्स किंवा पहिला ॲनिमल कोणता तयार झाला, नंतर ॲडव्हान्स जे काही आपण म्हणू इव्हॉल्युशन होतं ते कसं झालं हे सगळं स्टडी करायचंय. डार्विनची कन्सेप्ट असेल, लॅमार्क असेल, युरे आणि मिलरचे एक्सपेरिमेंट असेल, हे सगळं तुम्हाला ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ या चॅप्टर मध्ये काय करायचंय? स्टडी करायचंय. नेक्स्ट युनिट आहे फिजिओलॉजी. फिजिओलॉजी मध्ये तुम्हाला एकूण 4 चॅप्टर स्टडी करायचे आहेत. किती चॅप्टर? 4 चॅप्टर स्टडी करायचे आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट चॅप्टर आहे प्लांट वॉटर रिलेशन. प्लांटचं वॉटर सोबत असणारं रिलेशन, प्लांट साठी वॉटर का नेसेसरी आहे हे सगळं आपण या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. 5th मार्क्स साठी कंपल्सरी आहे विथ ऑप्शन 7 मार्क्स. नेक्स्ट चॅप्टर आहे प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन. प्लांट ग्रो होण्यासाठी त्याच्यासाठी काय गरजेचं आहे, इसेन्शियल न्यूट्रिशन कोणते आहेत, नॉन इसेन्शियल कोणते आहेत, हार्मोन्स कोणते आहेत, हे सगळं काय करायचंय तुम्हाला याच्यामध्ये स्टडी करायचंय. कंपल्सरी 5th मार्क्स साठी असणारे आणि विथ ऑप्शन किती मार्क्स साठी आहे? 7 मार्क्स साठी. नेक्स्ट चॅप्टर आहे रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. नेक्स्ट चॅप्टर कोणता आहे? रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. एकदम छान चॅप्टर आहे. रेस्पिरेशन प्लांट्सही करतात, ॲनिमल्सही करतात. सर्क्युलेशन जे आहे ते हर्ट करतं. सिंगल सर्क्युलेशन असेल, डबल सर्क्युलेशन असेल, ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम, हे सगळं आपल्याला स्टडी करायचं आहे. 7 मार्क्ससाठी कंपल्सरी आहे, 10 मार्क्ससाठी विथ ऑप्शन आहे. म्हणजे हा चॅप्टर जो आहे तो खूप जास्त वेटेज साठी आहे, त्याच्यामुळे हा कंपल्सरी करायचा. नेक्स्ट आहे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन.
हा चॅप्टर आहे 8 मार्क्स साठी विथ ऑप्शन आहे 11 मार्क्स साठी. कंपल्सरी किती मार्क्सला आहे 8 मार्क्सला आणि विथ ऑप्शन 11 मार्क्स साठी आहे. नेक्स्ट युनिट आहे ॲप्लाइड बायोलॉजी. ॲप्लाइड बायोलॉजी मध्ये तुम्हाला स्टडी करायचे 3 टॉपिक. किती टॉपिक आहेत 3 टॉपिक. पहिला टॉपिक आहे ह्युमन हेल्थ अँड डिसीज. व्हॉट इज हेल्थ, डिसीज कोणते कोणते हे सगळं स्टडी करायचं आहे. हा चॅप्टर आहे 3 मार्क्स साठी विथ ऑप्शन 4 मार्क्स साठी. नेक्स्ट एनहान्समेंट अँड फूड प्रोडक्शन. हा चॅप्टर जो आहे तो कंपल्सरी 4 मार्क्स साठी आहे आणि विथ ऑप्शन 6 मार्क्स साठी आहे. नेक्स्ट चॅप्टर आहे बायोटेक्नॉलॉजी. व्हॉट इज बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजी एकदम सोपा आणि एकदम समजणारा, पटकन समजणारा चॅप्टर आहे. टिश्यू कल्चर म्हणजे काय, त्याच्या स्टेप्स कोणत्या, बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय, रिकॉम्बिनंट डीएनए म्हणजे काय, ह्या सगळ्यात तुम्हाला प्रोसेस या चॅप्टरमध्ये स्टडी करायच्या आहेत. 5th मार्क्सला कंपल्सरी आहे विथ ऑप्शन. हा चॅप्टर आहे 7 मार्क्ससाठी. नेक्स्ट आहे युनिट इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट. इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट मध्ये एकूण चॅप्टर आहेत 3. पहिला चॅप्टर आहे ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन. तो आहे 3 मार्क्ससाठी कंपल्सरी मध्ये विथ ऑप्शन 4 मार्क्ससाठी आहे. लक्षात ठेवायचं ऑर्गॅनिझम आणि पॉप्युलेशन एकदम इझी चॅप्टर आहे. ऑर्गॅनिझम्स कसे तयार झाले, पॉप्युलेशन कसं इन्क्रीज झालं, त्याचा ग्राफ कसा असेल, हे सगळं स्टडी करायचे. नेक्स्ट आहे इकोसिस्टम अँड एनर्जी फ्लो. तो आहे 3 मार्क्ससाठी कंपल्सरी अँड विथ ऑप्शन 4 मार्क्ससाठी. व्हॉट इज इकोसिस्टम, कसा एनर्जी फ्लो होतो, फूड चेन, ठीक आहे, फूड एनर्जी, फूड वेब म्हणजे काय, हे सगळं तुम्हाला या चॅप्टरमध्ये स्टडी करायचं आहे. आणि लास्ट चॅप्टर जो आहे तुमचा 15th म्हणजे 15वा जो चॅप्टर आहे तो आहे बायोडायव्हर्सिटी, कन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज. एकदम इझी चॅप्टर. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, कन्झर्वेशन कसं केलं पाहिजे आणि एन्व्हायरमेंटल इश्यूज जसं की पोल्युशन असेल, नॉईस आहे, एअर आहे, वॉटर आहे, व्हेरियस टाईपचं पोल्युशन आहे, ते एन्व्हायरमेंटल इश्यूज. जंगल तोड असेल, या सगळ्या गोष्टी कशामध्ये येणार एन्व्हायरमेंटल इश्यू मध्ये. हा कंपल्सरी 3 मार्क्ससाठी आहे अँड विथ ऑप्शन किती मार्क्ससाठी आहे 4 मार्क्ससाठी. एकूण तुम्हाला चॅप्टर्स किती झाले टोटल 15 चॅप्टर्स. आणि या 15 चॅप्टरचे युनिट जर पाहिले तर किती युनिट्स होते 1 2 3 4 आणि 5 युनिट्स मध्ये हे 15 चॅप्टर काय करायचे आहेत तुम्हाला स्टडी करायचे आहेत. आणि हे झालं कंपल्सरी वेटेज, जो की आपला पेपर असतो बोर्डाचा 70 मार्काचा. टोटल पेपर असतो 100 मार्काचा, पण 70 मार्काचे आहेत ते थिअरीला असतात आणि 30 मार्क जे आहेत ते कशाला असतात प्रॅक्टिकलला. म्हणजे 30 मार्क तुमच्या हातचे आहेत. त्याच्यानंतर ना 70 मार्क्स जे आहेत ते थिअरीचे असणार आहेत आणि 30 मार्क जे आहेत ते प्रॅक्टिकलचे असणार आहेत. विथ ऑप्शन किती झाले 98. अशा प्रकारे आज आपण वेटेज पाहिलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण फर्स्ट चॅप्टर स्टडी करणार आहोत, तो आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. आपण रिप्रोडक्शन बघणार आहोत लोअर आणि हायर प्लांट्स मधलं. प्लांट मधलं एकमेव सेक्शुअल रिप्रोडक्शन करणारा पार्ट कोणता आहे फ्लावर. व्हेरी गुड, कोणता आहे फ्लावर. मग हेच आपण नेक्स्ट लेक्चरला आपण हे काय करू स्टडी करू. ओके.